इथे मुंबईमध्ये 2 शिवसेनेची तयारी सुरू आहे, तर राज्यभरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सव होत आहेत। संघाला 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे यंदाच्या उत्सवात विशेष उत्साह आहे। मुख्य सोहळा नागपुरात होतोय, तर सर्व शहरांमध्ये उत्सवांची लगबग दिसतेय। काल नंदुरबारमध्ये मुसळधार वारा आणि पाऊस सुरू असताना पथसंचलन झालं। यावेळी मोठ्या संख्येने स्वयंसेवक हजर होते। या आठवड्यामध्ये अनेक शहरांमध्ये अशी संचलनं पाहायला मिळाली आणि किंबहुना आणखीन अशी संचलनं पाहायला मिळतीलही। आणि हाच धागा पकडून ठाकरे सेनेनं भाजपला खिंडीत गाठण्याचाही प्रयत्न केला। चंद्रकांत पाटलांनी आपल्याला सल्ला देण्याऐवजी संघाकडे आपला प्रस्ताव ठेवावा, असं सुषमा अंधारेंनी सुचवलेलं आहे। पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा। अमरावतीत होऊ घातलेल्या विजयादशमी उत्सवामध्ये मात्र वेगळाच वादाचा मुद्दा पुढे आलाय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई उत्सवाच्या प्रमुख पाहुण्या असतील। 5 ऑक्टोबरला उत्सव होईल अशा निमंत्रण पत्रिकाही छापल्या गेल्या। पण आता सोशल मीडियावरती कमलताईंच्या नावाने एक पत्र व्हायरल होतंय। त्यात कार्यक्रमाला जाणार नसल्याचा उल्लेख आहे। हे पत्र बोगस असल्याचंही सांगितलं जातंय। पण स्वतः कमलताईंनी याबाबत अजून भाष्य केलेलं नाहीये, त्यामुळे काहीसा संभ्रम हा आहेच। मात्र हे आमंत्रण स्वीकारल्याचं त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केलंय। अर्थात कमलताई कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे राजेंद्र गवईंनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही। ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। गवई साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतंय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या ज्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते गवई साहेबांचे विरोधक मुद्दामून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत। तेव्हा ठीक आहे, उलट्या सुलट्या होत आहेत, पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शन सुद्धा आहेत। त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतोय। मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला नाही। तुम्ही कोणताही निर्णय घ्या, एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील। तर सध्या कमलताईंच्या संभाव्य उपस्थितीवरनं हा वाद निर्माण झाला असला तरी इतिहास काही वेगळंच सांगतो। 1981 साली झालेल्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कमलताईंचे पती रासू गवई हजर होते। तेव्हाच्या दैनिकांमध्ये छायाचित्र सुद्धा छापून आलेलं होतं। शिवाय संघाच्या व्यासपीठावरती आतापर्यंत अनेकदा अन्य विचारसरणीतील प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत। माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे असं सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आता असं असताना कमलताई गवईंनी संघाच्या उत्सवाला प्रमुख पाहुण्या होण्यावरनं निर्माण झालेला वाद अनाठायी आहे असंच म्हणावं लागेल।